साखर कारखान्यांकडून वजन मापामधील काटामारीतून बळीराजाच्या होत असलेल्या लुटीच्या पापाची स्पष्ट कबुली देऊन ऊस उत्पादकांचा उसना कळवळा म्हणजे पुतना मावशीचं प्रेम दाखवणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बिनचूक ऊस वजनासाठी ऑनलाईन काट्याची यंत्रणा उभी करून दोषी कारखान्यांवर फौजदारी कारवाई करून साखर सम्राटाची मस्ती उतरवण्याची हिंमत दाखवण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं। तसेच मागील FRP वरील देय व्याज, ऊस वजनातील काटामारी, साखर रिकव्हरीमधील चोरी, ऊस वाहतूक दरामधील अन्यायी तफावत, ऊस बिलातील 27 रुपये जुलमी कपात, कारखान्याचे बेकायदेशीर अवास्तव खर्च यामुळे यापूर्वीच्या साखरेच्या दराबरोबर मिळणारा ऊस दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। याबाबत आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या एकीची ताकद दाखवून लुटारू साखर सम्राटांना पाठीशी घालणाऱ्या जुलमी शासनाच्या पाठीवर आसूड ओढण्यासाठी गुरुवार दिनांक 16 रोजी जयसिंगपूरमधील ऊस परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी नंद्याळ तालुका कागल येथील पंचक्रोशीतील शेतकरी मेळाव्यामध्ये केलं। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक चिकोत्रा जन आंदोलनाचे ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर होते। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गड्यानावर म्हणाले की स्वाभिमानी संघर्षातून मिळवलेल्या ऊसाचे एकरकमी FRP विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचं महापाप राज्य सरकारनं केलं। केंद्र व राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी कायदे करतात। यासाठी स्वाभिमानी संघटनेला सातत्यानं शेतकरी हितासाठी रस्त्यावरील व कोर्टाची लढाई करावी लागते। याचा जाब विचारण्यासाठी ऊस परिषदेत हजर राहावं। जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूर दूध संघानं दूध संस्थांच्या संमतीशिवाय संस्थांच्या दूध बिलात फरक रकमेतून अन्यायकारी डिबेंचर कपातीच्या धोरणावरून कडाडून टीका करून आंदोलन करण्याचं जाहीर केलं। कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, कापशी विभागीय अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, प्रदीप करडे, दिलीप पाटील, प्राध्यापक प्रथमेश बलुगडे, अमर अस्वले इत्यादींनी मनोगत व्यक्त केली। स्वाभिमानी कार्यकर्ते शिवाजी पाटील शेलार, पांडुरंग चौगले, शिवाजी कासोटे, राणोजी गोधळे, नितेश कोगनोळी, उत्तम भांभरे, हिंदुराव अस्वले, महादेव कामते, उत्तम आवळेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अण्णासाहेब वाडेकर, दत्तात्रय कांबळे, बाळासू कुणकेकर, रावसाव आंबेलढोके, आनंदा फगरे, आनंदा येजरे, राजू शिंदे, संजय खेबुडे, गणेश पाटील, उदय पाटील, बाबूराव पाटील, रणजित खोत यांच्यासह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी हजर होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवीसह सुनील कुंभार।